बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता प्रथम लहू चव्हाण राहणार ओझरडे हे आता बैलाची शिंग करायला आलेत. तर बैलाची शिंग चांगली तरी बी का करायची, तर ही जी घाण वाढली आता बेंदूर सध्या आलेला आहे, तर ही घाण काढली त्याच्यामुळे सोनेरी बसणार नाही. आणि ही वाढल्यात टूक जर उखारलं बैलांना जर शिंग मोडू शकतं किंवा काही इजा होऊ नये म्हणून आपण त्या बैलाची शिंग आकाश पिसाळ असतील किंवा संभाजी पैलवान यांचा बैल आहे त्याची शिंग करायची चालली. तर आपण सध्या त्याचं तुम्हाला दाखवतोय की का करायची शिंग, आणि बैल ते लहू चव्हाण सांगणार आहेत आपल्याला कशा पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन घेणार आहे. आपण झालं नाही व्यवस्थित. आपण इकडे तुम्ही मागे या जरा, मागच्या शिंगाला या इथं, कारण बैलांची शिंग इथं इथं धराच. बैलाची शिंग इथून शिंग सोळायचे असतात चाललंय. कारण का की 7-8 दिवसावर बेंदूर आलेला आहे बावधनचा. अख्खा महाराष्ट्र पाहणार आहे बेंदूर. आणि तुम्ही नका शिंगाच्या बाबतीत नका नाच करू. खासियत आहे की आता ह्या बावधनच्या पांढरीला त्यांचं बरंच योगदान आहे. ही नामांकित बैलांची शिंग असं काय नाही की मोठ्याचीच करता येईल, सामान्य सर्व गरीब शेतकरी फोन केला की ती अँब्युलन्स हजर असते, त्यात काय वादच नाही. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की किती बिघडलेले शिंग असू द्या, वाकडा असू द्या, बैल असले तरी एक नंबर करतात ती. आता ती त्यांना विचारणार. तर आता तुम्ही शिंगाचं काय करता? गेल्या वर्षी बी आपण शिंग केली होती. आता म्हणजे शिंगाचं कसं, ह्या कांद्यापासून आपण व्यवस्थित शिंग केली, फिनिशिंग व्यवस्थित येतं आणि शिंग जेवढं ना असे चवळीच्या शेंगागत होईल तेवढं सुपर बैल येतं. आणि ही कशी बैल तुमची एकदम रगेल असतात, एखादा शिंग मला लागू शकतो किंवा काय होऊ शकतो, आणि बैल उडी उडी मारतात नाही. त्यामुळे मी शिंगाच्या बाबतीत भेट नाही, पण शिंग एक नंबर करतो. आतापर्यंत लय बैलांची शिंग, आतापर्यंत मधू अप्पाचे, पिंटू शेटचे गावात म्हणजे असे भरपूर बैल केले. बरं, एखादा असं बैल रगील 5-6 बैल कसे रगील असतो, एकदम रगील असल्यानंतर तरी पण शिंग करतो मी ती बैलांची. पण आहे लाकूड माणूस कसा बी रंजून जाऊ शकतो, पण कसं आहे रिस्की काम आहे ना. आणि कांद्यापासून जेवढं शिंग फिनिशिंग निघेल तेवढं सुपर शिंग होणार ना. तसं बी काढून नाही जमत ते. बैलाने उडी मारली तरी काय झालं तरी आपण बिंदास करणार शिंग. शिंगाच्या बाबतीत म्हणजे एक नंबर तुम्हाला असं लावली जाऊ काम नाही करणार. बैल व्यवस्थित धरा, नको फक्त बैल व्यवस्थित धरा. डोळ्या वेळेला शिंग लागू शकतो किंवा काय बी होऊ शकतं ना, तिचं काही घडू शकते. बैल काय बारीक नसते, ती मापाची बैल आहेत ना. सकाळपासून तरी 7-8 बैल काढलेत, पण बैल मोठी शिंगाची असतात ना, त्याच्यामुळं काम तर व्यवस्थित कसं बी करून नाही ना. तर असे दिवसभर केलं तर 10-12 बैल काढू शकतो, पण लावली जाऊ काम करू शकत नाही आपण. हो, आणि बैल बारीक नाही शेट, एक नंबर बैल असतात नाही मोठी मोठी किमतीची. हो विचारले, त्यांना विश्वास आहे, भरोसा आहे ना, काम हा व्यवस्थित करणार म्हणून. हो, सकाळपासून भरपूर लोकांचे फोन येतात, पण मी फोन अक्षरशः स्विच ऑफ करून ठेवतो, एवढा कंटाळा येतो शिंगाच्या बाबतीत. लाईन नंबर प्रमाणे शिंग करतो. पुन्हा असे लाभाडी पण नसते. आता हा शिंग बघा, एखाद्या मला लागू शकतो किंवा ह्यांना पण लागू शकतो, त्यामुळे शिंग व्यवस्थित माफात केल्यानंतर रिस्की आहे ना. शिंगाच्या बाबतीत एक नंबर बघा तुम्ही. आकार आणणार ना, डावरोज शिंग असतं, थोडस फरक पडतो. घेणार काढणार नाही कळणार, ते आपल्यालाच कळायला लागतं. आहे व्यवस्थित धरा. हा जो भाग आहे अतिशय मऊ असतो, त्यामुळं ब्लेडच्या पानागत दार आहे त्यांच्या हत्याराला. कशा पद्धतीनं नाजूक काम केलं पाहिजे तर ते काळजीपूर्वक काम करतायत. आणि दुसरी गोष्ट,
बैलाची शिंग असले कराय त्यांना तर आवडणारच का तर एका तलवारीच्या तलवारी घेते थोडक्यात शिंग अशी शिंग कराय तुम्हाला मजा वाटत असेल. मजा म्हणजे कसं एक नाद आहे ना, छंद असतो आपल्याला, एक नाद मालकापेक्षा मला जास्त नाद आहे. हा तसं काय लावली जाऊ काम करणार नाही, हा काम एक नंबर फिनिशिंग करणार, माणसं बी आपल्याकडे परत येतात. काम चांगलं केलं तर माणसं बोलावणार. साधारण एका बैलाची शिंग किती दिवसातनं आणि किती वेळा केली पाहिजे वर्षात असं तुमचा अंदाज? वर्षातनं तरी 3 वेळा शिंग व्हायला पाहिजे. होय. हो. मग त्याच्यामुळं काय निगा काय राहते बैलाची? निगा म्हणजे अशी राहते, बैलाची रक्कम वाढली जाते, बैलाला फिनिशिंग चांगलं येतं. बर बैल म्हातारा असला तरी नवट दिसणार, एकदम चिकना दिसणार. त्याच्यामुळे आपले पण तुमचे शेतकऱ्यांचे पण 2 रुपये वाढायला पाहिजे. रुबाबदार बैल दिसणार असे लावली जाऊ, मग शिंग पण चांगले केले तर. असं लावली जाऊ केल्यानंतर ते शिंगाला किंमत बैल बघून माणूस परत जातो. आता गेल्या वर्षी केलवनांचा बैल गेला होता, इथं शिंग केल्या बैल लगेच विकला गेला तिथं. हो. त्या दिवशी वाडीतलं पण बैलाचे शिंग केलं, लगेच नेला कर्नाटकवाल्यांनी. की तुमचा एखादा असा क्षण सांगा हा, की बैलानं मारलंय कुठं? बैलांमध्ये हा कसं माहितीये का, एकदम रिस्की काम आहे. ज्यावेळी बैल अंगावर येऊ शकतो किंवा आपल्याला तुडवू शकतो, इजा आपल्याला काय बी होऊ शकते. आणि ज्यावेळी बैलाचे शिंग करायला गेलो होतो मला मार लागला होता, टाके पडले होते. काय सांगा. हे म्हणजे एवढं लक्षात तो बैल विकला. बावधन मधलंच होता, विळी लागली होती हाताला, आणि बैलाने उडी मारतात ना बैल एकदम, त्याच्यामुळे बैल रगील असतात ना इकडचे, त्याच्यामुळे बैलाला बेहून एकदम नजर अशी तेज ठेवून शिंग करायला लागतात. एखाद्या बैलाने उडी मारली तर डोळ्यात शिंग लागू शकतो. त्यावेळेस तुम्हाला लागले म्हणजे कसं लागलं? त्या मालकाने मला म्हणजे ह्या हाताला लागले होते, हे टाके पडले होते इथं, हे इथं टाकीची खून आहे. तरी पण त्या मालकाने लगेच दवाखान्यात नेलं मला. आणि लोक पण म्हणजे खूप काळजी करतात ह्याला लागू नये म्हणून, कारागिरी त्याच्यामुळे कशी, आणि लोकांना एक आवड आहे आपली, कारण हा माणूस कारागीर म्हणजे चांगलं काम करतो. त्याच्यामुळे लोक म्हणजे असे नंबरावर एकदम एकामेकाची अशी ती पण होऊ शकते, भांडणं पण होऊ शकते. हा माझा नंबर आहे, आपल्या नंबर प्रमाणे शिंग करायला लागतात ना. इंदूर आलाय त्यामुळं बऱ्यापैकी माणसं म्हणणार आमची करा आमची ती म्हणतो माझी करा, तो म्हणतो माझी करा. मग नक्की आपण हातात का आपल्या मशीन नाही ना, काम पण एकदम व्यवस्थित सगळ्यांचं करावं लागते. एकाला नाही, एका बैलाची शिंग करायला किती वेळ लागतो? एका बैलाला तर हे तास, म्हणजे माझ्या ह्याच्यावर आपण एकदम फिनिशिंग केलं तर एकदम तास लागतो. तासात बैल दोन्ही शिंग होतात. आणि कारण का रगीरपणा पण असतो ना बैलांच्या अंगात, एखाद्या वेळेस डोळ्याला लागू शकतो, पोटात घुसू शकतो शिंग. ते सांगतील आपल्याला की लहू चव्हाण यांची जी संपर्क कसा साधला किंवा त्यांची ओळख कशी झाली, त्यांचं काम कुठं बघितलं आणि काय अशी जादू आहे त्यांच्याकडे की पहिला त्यांच्याकडे कारागिरी येत असणार आहे पहिला कोणतरी त्यांच्या वडिलांच्या काळात असेल, म्हणजे त्यांचे वडील सांगतील आपलं कोणी असलं काय, पण तरीही आपण त्यांच्याशी बोलणार. आपल्याकडे पहिले पुढाचे बांडाबादा म्हणून कारागीर होता, जवळजवळ वडिलांपासून 4-5 वर्ष येत होता आपल्याकडे. पण हे लावादादा यांचं काम मी एकदा वगरडेमध्ये बघितलं. तिथं एक गायची शिंग कापायची चालली होती. तर आता पहिलं कारागीर आमच्याकडे यायचं, ते कारागीर म्हणायचं की 4 बोटावरती रक्त असतं बैलाला, त्याच्या खाली शिंग फोडता येत नाही, करता येत नाही. आता ह्या माणसाचं काम मी बघितलं तर त्यांना मला सांगितलं मी 1 पावशेर शिंग कापू शकतो बैला, एवढा विश्वास दिला. तर आपण पहिल्या वर्षी त्यांना बगाडाला, त्याला 2 वर्ष झाली या विषयाला, त्यांना आपण बगाडाची बैलांची शिंग करण्यासाठी बोलावलं होतं. त्यांना आपल्या बैलांची शिंग केली, 1 नंबर काम पसंत पडलं आपल्याला. आता 2-3 वर्ष झाले ते माझ्याकडे येतात. बावधनमध्ये बरेच शेतकरी येतात, असं माहिती झाल्यापासून त्यांच्याकडे येतात, बैलांची शिंग करतात, बैलाच्या शिंगातली माहिती आहे त्यांना, शिवाय चावत पण आहे. बैल मारता 2 बैल मार्की, शिवाय आपण जर म्हणलंय ही शिंग आपल्याला असं पाहिजे तसं पाहिजे, तर ते आपल्या डोक्यापेक्षा ते त्यांच्या डोक्याला पटेल असं शिंग करून देतात. आता दुर्वीचा बैल असतो, दुर्वीच्या बैलाचं कसं होतं, शिंग जाडच ठेवावं लागतं, कारण शिंगाची जाडी कमी झाली की दुर्वीला याला बैल फुटता येत नाही, की त्याला तो मार देतो शिंगाला. त्यामुळे जो बैल देख नाही, आता हा बैल म्हणा प्रदर्शनाची बैल म्हणा, कसं होतं की देखण्या बैलांना शिंग त्यांना शोभला ठेवावं लागतं. आता हा बैल आपण प्रदर्शनाला नेला होता,
त्याच्या आधी ह्यांना शिंग करून दिली होती. आता हा बैल आपण जुळे गटामध्ये पोटा किल्लामध्ये काढला होता तिथं प्रदर्शनाला पुशेगाव मध्ये जुळे गटात दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी झाला हा बैल. परत सातारमध्ये कृषी प्रदर्शन करले होते तिथे पण दुसरा नंबर भेटला या फंडाला. आता ह्या प्रदर्शनात बैल न्यायचा म्हणजे ह्याची काळजी अशी केली लागते. परत डोळ्याला याला काही इजा नाही केली पाहिजे. घालून बांध द्यावा लागते. करावे लागते. त्याचा पाय फिरू नये. पत्री कायम बैलाला ठेवायची. बैलाची तब्येत उतरू नये याची बरीच काळजी घ्यावी लागते. वरच्यावर जास्त जायला. तीन पिसाळांच्या बैलांची शिंग करा गेलं तुम्ही तर त्या बैलाचं शिंग म्हणजे बघून म्हणून माणूस भ्यायचं तर मला पण भ्यायचं पण त्यांना बोललो तुम्ही भिऊ नका तुटला तरी पण ती शिंग तुटलेला आपण व्यवस्थित करून दिलं. बैलाची शेंगा बैलाला इन्सिल टाकून हाय असं शिंग करून दिलं जागेवर पटकन म्हणजे थोडं फाटलं होतं शिंग तरी पण ती जागा म्हणजे पूर्ण असं पाडायच्या बेतावर आलं होतं शिंग. कुठं ओझरडे मध्ये शेंगात हे कुठं झालं हे इथं मध्ये झाला होता एकदम मधला. आज तो मधला शिंग जर आपण जर व्यवस्थित तसा जोडला तर माणसाला म्हणजे एवढं म्हणजे डॉक्टर जाते हा शिंग डॉक्टर सारख्याला पण म्हणजे जोडू शकत नाही तरी आपण ती व्यवस्थित करून दिलं होतं. जखम बी भरपूर होती तर ती असं म्हणजे माणसं पण एवढी खुश झाली याला एवढं तुटलेलं शिंग आपल्या बैलाची रक्कम पण वाढली जाते त्यांची पण ही व्यवस्थित शिंग गेली. नितीनच इथे तर म्हणे इथे तर माग वळून धरायचं. हो हाय आता आपण तिघ जण तर ते व्यवस्थित धरा रिस्की एकदम हे आता एकदम सगळ्यात रिस्की काम आहे. तळात नाही एकदम शिंग जर व्यवस्थित घेतल्यानंतर बैल पण सुपर दिसते ना एकदम. फिनिशिंग बघा ना. बावधन मध्ये म्हणायची गोष्ट झाली तर बैल जसा धुंडून आणत्यात हेरा काल आपण सांगितलं की अख्ख्या महाराष्ट्रातनं बाहेर राज्यातनं असेल कारागीर झालं तरी नामांकितच लागतो. आता थोडक्यात उदाहरणार्थ बरीच कारागीर होऊन गेले पहिले पण आता लहो चव्हाण जशी बावधनकर प्रत्येक बैल हिऱ्यासारखा धुंडून आणतात तसा कारागीर बी त्या हिऱ्यासारखाच आहे. त्याचं काम बी तेवढं तेजस्विनी आहे म्हणून आज त्यांना एवढा मान आणि त्यांच्या कामाला तेवढी दाद देतात माणसं. आणि दुसरी गोष्ट सांगायची झालं तर बैलाची काळजी तर घेतलीच पाहिजे प्रत्येकानं पण काही गोष्टी बऱ्याच अशा आहेत शिंगाबद्दल की आता बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की एखादा बैल आणायचा शिंगाला शिंग लावायचा प्रयत्न करायचा आणि त्याची शिंग वळवायची. आता माणसाचं जसं दात वळवतात तशी शिंग वळवायला लागल्यात पण माझं सर्व बैलप्रेमींना एक विनंती की शिंग वळवण्याच्या नादात त्या बैलाचं हाल आणि त्या बैलाच्या डोळ्यातनं येणारं पाणी त्या बैलाला होणारं वेदना ते अतिशय बेकार आहे आणि त्याच्यामुळं त्या जनावराला होणार त्रास त्या भानगडीत कुणीच पडू नये. आत्तापर्यंत 164 बैलांची शिंग वळवण्यात आली का तर एकसारखी दिसावीत म्हणून. आज बऱ्याच बैलांची शिंग मोडून पडल्यात. अशी मी दाखवणारे बैल बरीच आहेत जे ज्यांना एकसारखी बैलाची आवड आहे. अहो जलमताच बकरी जलमतात ती एकसारखी होऊ शकत नाहीत तर आपण कोण आहे की शिंग आपण त्याची ही करणार एकसारखी. त्याचा अधिकारच नाही. मुख्य प्राण्याला त्रास होत असेल तर त्याला हे योग्य नाही करण्याचं. आपण चर्चा करणार आहे आता त्यांच्या वडिला तर काय सांगायला हे लवा तवा असतील तुमचा एखादा असं तुला कारागीर सांगा आम्हाला. माझा एक दोस्त असा बैलाने शिंग करण्याने दोस्ती झाली आमची वाईचा होता पैकी तर ते एक बैल मी कडिगावचा घेतला. ते बैल उकरून अशी गाठ झाली होती शिंगाला तर एक 20 वर्षाच्या पाठीमागे ते बैल घेतल्यावर ना ती गाठ झालेली त्याला म्हणलं आता हे काय करावं लागेल तर ते म्हटलं मी एक सारखी शिंग करून देईन
तिथनं जी आमची दोस्ती झाली त्यांनी घोळून ती बारीक करून एकसारखी शेंग करून दिली. तरी 2-3 वर्ष बगाड बी चांगलं वडलं, चावडीला बैल दुपायचे आणि तिथनं दोस्ती झाल्यामुळे ते बेलराव माझ्या घरी कायम येणार शेंग करायला न बोलावता. आज मग जेवण खाऊन आम्ही लावायचो, काय त्याची आपली विजयगिरी असेल ते आम्ही द्यायचो त्याला काम केल्याबद्दल. अशी खुश होऊन जायचा. त्याच्यानंतर कुडाळचा जो दंडा म्हणून एक येतो त्याच्यापासून काही दिवस केलं. परत हे मग खानापूरच्या व्यापाऱ्यापासून हे बैल खोंड घेतला मी. तिथनं हे लव्हा चव्हाण त्याची दोस्ती झाली. तिथं खोंड घेतल्या म्हणून मी शेंग कराय देतो करून. तर मग त्यांनी व्यवस्थित शेंग केली खोंडाची. तिथपासून आता ते आमच्याकडे 2-4 वर्षी येतात. ते आता इतके फेमस झाल्यात बावधनमध्ये, त्यांच्याशिवाय कुणी शेंगच करू शकत नाही. मित्रांनो, जेवढी काळजी घ्यावी लागती शिंग करताना तेवढी त्या कारागिरांना बी स्वतःची काळजी घ्यावी लागते. आता बैलानं उडी बिडी जर मारली तर मनगुट्याला बॉक्सा पडेल, असा हा थरारक किस्सा घडेल. पण तरी बी त्यांना माहिती बैल कुठला उडी घालणार आहे किंवा काय करणार आहे. ही म्हणजे काम करायचं म्हणजे जीव उदार होऊन करायचं काम आहे. तरी पण ते त्यांची कला अतिशय सुंदर पद्धतीनं चांगल्या पद्धतीने ती दाखवतात करून. शिंग किती चांगली होतील एवढा प्रयत्न त्यांच्याकडून ती करतायत. तर शिंग एकसारखी करण्याचं जेवढं त्यांना टॅक्ट किंवा माहिती कशा पद्धतीने शिंग एकसारखी होतील तेवढी पुरेपूर ती कसरत करतात आणि ती कसरतीनं ती शिंग करून घेणार आहेत. तेवढा राब बी आहे त्यांना. 7-8-10 बैलाची शिंग एका दिवसात करतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हातात ताकद असल्याशिवाय शिंग बी करू शकत नाही. त्यांना राब आहे पहिल्यापासून, म्हणून आज 7-8 बैलांची शिंग करून ह्या बैलाची शिंग ती करायला आल्यात. तर आता बेंदूर थोड्या दिवसावर येऊन राहिला आहे. सध्या पावसाचं वातावरण झालंय, लय भारी लोकेशन आहे. आज आपल्याला कुठं काय काम नव्हतं, गाडीला भाडं बी नव्हतं. आपला व्यवसाय सध्या छोटा हत्ती फिरत घेत आपलं चॅनल आहे. जाईल तिकडे शूटिंग काढायचं. आज आपल्या वस्ती होतो त्या निमित्तानं आपण हे आज तुम्हाला प्रेक्षेपण दाखवलं आणि बैलाची कशा पद्धतीने काळजी घ्यायची शिंगांची ते बी दाखवलं. बैल वळवले, शिंग वळवल्यामुळं काय होतं ते बी आपण सांगितलं तुम्हाला. तर बैलप्रेमींना काय काळजी घेतली पाहिजे तर हे बी आपण मार्गदर्शन थोडंसं तुम्हाला केलेलं आहे. त्या पद्धतीने आपापल्या बैलांची काळजी घ्या. शिंग बेंदूर आलाय त्या निमित्तानं पट्टी मारून घ्या, करायचं असेल तर करून घ्या. आता सध्या बैलाचं संपूर्ण काम लवदादांना केलंय आणि चांगल्या पद्धतीने सुंदर शिंग अशी रेखीव शिंग एक सारखी त्यांना पूर्ण काम झालं आणि हे आता आपण दाखवतोय. तर बेंदूर आलाय, सर्वच चांगल्या पद्धतीने शिंग करत आहेत. बावधनमध्ये लव चव्हाण यांच्याकडे लाईन लागलेली आहे. आता त्यांना अजून जेवण पण केलेलं नाही. सकाळपासून सकाळी पहाटे 7 वाजता निघाले, 7:30-8 वाजता घरून निघालेले. आज सध्या खोबरेल तेल त्यांना आणले. त्याचं काय करणार आहेत नक्की ह्याची माहिती आपण विचारू आणि खोबरेलदाराचा बरेच उपयोग आहेत. तर लवदादा हे तेल लावून काय होतं असं? तेल लावलं ना आपण म्हणजे असं थंड पडतं शिंगाला. बर, डोळ्यातलं पाणी विणी येत नाही अजिबात. दिसायला चांगलं पण वाटतं जरा. म्हणजे कुठं लागलं असलं काय तर असं तरी काय नाही, पण तसं शिंगाला लागू शकत नाही. शिंग बघा ना, एक नंबर शिंगाचं झाले. डोळ्यात पाणी येत नाही बुडक्यापासून आपण तेल व्यवस्थित लावल्यानंतर. खोबरेल तेल फक्त लावतात. तेल किंवा नम्रत्र तेल लावलं तर एकदम थंड पडतं. हा मित्रांनो, अशी शिंग केल्यानंतर तर ही तेल लावलं पाहिजे. का लावतात तर त्यांना तुम्हाला सांगितलंय. लव चव्हाण, राहणार ओझरडे, खानापूर स्टॉप. त्यांचा मोबाईल नंबर आहे 91 19 55 66 01.
तर आपल्या कोणाची शिंग करायची असतील तर त्यांच्याशी संपर्क साधा आणि बावधन खिलारला जे तुम्ही सहकार्य करताय त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व धन्यवाद.